आणि यानंतर आता मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवे सलग दुसऱ्या दिवशीही दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये बंद राहणार आहे। कुसगाव या ठिकाणी MSRDC मार्फत पुलाचं शटरिंग वाढवण्याचं हे काम सुरू आहे। दरम्यान मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये पूर्णपणे बंद असेल, तर दिलेल्या कालावधीमध्ये पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन आता करण्यात आलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, काय सांगाल, 12 ते 3 या वेळेमध्ये हा महामार्ग बंद राहणार आहे, त्याचा कसा परिणाम काल जाणवला आणि आजची काय परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण पाहिले तर पुणे मुंबई एक्सप्रेसवे जो आहे तो आज सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी बंद आहे। तो जो रस्ता पाहिला तर कुसगाव म्हणजे लोणावळ्याजवळील कुसगाव ते किवळे म्हणजे पिंपरी चिंचवड जवळील किवळे हा इथपर्यंत रस्ता जो आहे तो या ठिकाणी बंद असणार आहे। MSRD कडून या ठिकाणी काम जे आहे ते काही हाती या ठिकाणी घेतलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्यामुळे आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी मिसिंग लिंक पुण्याच्या बाजूने सुरू होतो त्या ठिकाणच्या पुलाचे शटरिंग जे आहे ते काढण्याचं व रंगकाम करण्यासाठी ही वाहतूक जी आहे ती आता बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं तर वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहतूक जी आहे ती वळवलेली आहे। कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तत्पर आहेत। सर, काय सांगाल, काय नक्की काम काढण्यात आणलं आहे, कसे कसे या ठिकाणी पर्यायी मार्ग आहेत? मिसिंग लेनच्या तोंडाची जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं सध्या काम सुरू असल्याने सदरचा हा एक्सप्रेसवे जो आहे आपला पुण्याकडे जाणारी लेन आहे ती 12 ते 3 या दरम्यान बंद ठेवण्यात आलेली आहे। सदरची वाहतूक ही आपण किलोमीटर 54-400 कुसगाव टोलनाका इथून वळवण्यात आली आहे। सदरची वाहतूक ही पुढे कामशेत देऊ रोड मार्गे पुण्याला वळवण्यात आले। तरी सर्व जनतेस आमचं आव्हान आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करावं। नक्कीच आपण पाहिलं तर कुसगाव पासून ही वाहतूक जी आहे ती जुने पुणे मुंबई महामार्गावर जी आहे ती या ठिकाणी वळवण्यात आली आहे। त्यामुळे आपण पाहिलं तर काही प्रमाणात धन्यवाद रणजित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।